नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत कर्दीचा रस्सा. त्यासाठी मी घेतलेलं आहे इथं खोबरं, ओलं खोबरं, मिरची घेणार आहे 4-5, थोडंसं अद्रक, लसूण 4-5 पाकळ्या, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं घ्यायचं वाटी जिरं, आता हे आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचंय. आता मी याच्यासोबत बोंबिल आणि मांदेली पण फ्राय करत आहे. त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर, आमच्या घरची लाल मिरची पावडर, कोकणी मसाला आहे, हळद आहे, धना पावडर आहे, वरून 2 चम्मच, चवीनुसार मीठ टाकते ते. चांगलं फ्राय करून घेते. आपण ह्याला रवा लावून घेऊ मच्छीला आणि ती तसेच अर्धा तास ठेवून देऊ. आता आपण ह्याला मसाला, तेल, लाल मिरची पावडर, हळद, धना पावडर मध्ये चांगलं कालवून घेतलेलं आहे आणि आता त्याला मी रवा लावेल आणि अर्धा तास भिजत ठेवेल, म्हणजे मसाला वगैरे व्यवस्थित लागेल. आता आपण याच्यात रवा टाकून घेऊया. आता बघू शकता रवा लावून घेतलेला आहे आणि तसंच मी आता अर्धा तास त्याला तसंच ठेवणार आहे चांगलं मसाल्यामध्ये. तोपर्यंत मी रस्सेवाली मच्छी दाखवते तुम्हाला. कर्दीचा रस्सा. कर्दीसाठी मी कांदा 1 आणि टमाटर 1 कापून घेतलेला आहे बारीक. बघू शकता तुम्ही इथे कांदा आणि टमाटर. आता मी इथे गॅस पेटवते. 2 चम्मच तेल टाकून घेते. थोडं जास्तच टाकायचं आहे कारण की मच्छीचा रस्सा म्हटलं की थोडं अजून टाकते मी थोडंसं. आणि मच्छीचा रस्सा मग टेस्ट चांगली येते आणि तरी मस्त येते. आता आपण इथे मच्छीसाठी गॅस पेटवून तवा ठेवलेला आहे मी. थोडंसं तेल टाकून घेते इथे मच्छी तळायला. आपल्याला आहे तर मी कांदा टाकून घेते. कांदा चांगला आपल्याला ब्राऊन करायचा आहे, मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. आपण तळायला घेऊया मच्छी. बघते मस्त इथं झालेलं आहे बघा, चांगला मसाला मुरला आहे. आता आपण फ्राय करून घेऊया. मच्छी सोडायची तव्यात. कांदा इथे ब्राऊन झालेला आहे. आता मी टमाटर टाकते.
टोमॅटो चांगलं हलवून घ्यायचं आहे तेलात. टोमॅटो टाकला लगेच ही कर्दी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये चांगली. कांदा तेलात चांगली फ्राय करून घ्यायची आहे. आणि याला झाकण मारून ठेवायचं 2 मिनिटं. चला आता आपण प्लेट काढून बघू. फक्त तेलामध्ये मी कांदा आणि टोमॅटोमध्ये फ्राय करून घेतली, कारण की मच्छीचा वास असतो ना, तो येत नाही व्यवस्थित फ्राय केल्यावर तेलामध्ये. आता याच्यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे. आता मी हळद टाकून घेते. ते थोडी हळद, थोडा अर्धा चमच धना पावडर आणि इथे कोकणी मसाला टाकून घेते 2 चम्मच. चांगलं ते फ्राय करून घ्यायचे तेलात. झाकण मारून ठेवायचे. मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलात, नाही तर मसाला कच्चाच लागेल, म्हणून मी शिजवून घेते मसाल्याला. काढून बघू मसाला शिजलाय का नाही. बघा मसाल्याला मस्त तरी आलेली आहे. आता आपण जे वाटलेलं आहे ते टाकूया सगळं. खोबऱ्याच्या वाटणामध्ये आपण चांगलं फ्राय करून घेऊ झाकण मारून. मच्छी एका साईडने फ्राय झालेली आहे, दुसरी साईड पण फ्राय करून घेऊ. आता आपण बघूया. बघा मस्त तरी आलेली आहे, बघू शकता येते. आता मी याच्यामध्ये पाणी घालून घेते तससाठी. आपली मच्छी फ्राय होत आलेली आहे. तर आता आपण नुसत्यामध्ये कोकम घालून घेऊया 2-3. कोकम हे आमचे घरचे आहेत, गावचे आहेत, मग कोकम घालून घेते. आता मी वरून इथं मीठ घालून घेते. मला अंदाज नाही कळत ना पाण्यामुळे, तर मी वरून टाकते पाणी घातल्यावर मीठ. आता मी तर मच्छीच्या कालवाला बरोबर मस्त भात घालते. मस्त
आता आपली इथे रेडी झाली आहे, बघू शकता तुम्ही. रस्सा पण इथे रेडी झालेला आहे बघा. थोडंसं अजून होते. आता आपला कर्दीचा रस्सा रेडी झालेला आहे. मी भातावर टाकून मस्त सर्व केलेला आहे. मच्छी पण बनवलेली आहे, फ्राय मच्छी. बघा तुम्ही खायला या, सर्वांनी जेवायला या. हॅपी संडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.